चला तर आज बनवूया मस्त चमचमीत असा अंडा मसाला, तो सुद्धा थोड्या वेगळ्या पद्धतीने। चला तर सुरुवात करूयात। सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी 4 अंडी शिजवून घेतल्यात। थोडीशी थंड झाल्यानंतर वरचं कवच काढून टाकायचे आणि सगळ्या अंड्यांचे अशा पद्धतीने आपल्याला 2 भाग करून घ्यायचेत। आता या अंड्यातला एक भाग आपल्याला साईडला काढून ठेवायचे, तर तो आपल्याला नंतर वापरायचे। तर आता इकडे दुसरीकडे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय। तर पॅन चांगला गरम झालाय, याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 पळी एवढं तेल घालायचे। आता हे तेल पॅनला व्यवस्थित असं लावून घ्यायचे, जेणेकरून याच्यामध्ये जेव्हा आपण अंडी फ्राय करणार तर ती कुठेही चिटकणार नाहीत। तर आता तेल सुद्धा चांगलं असं गरम झालंय। आता याच्यामध्ये चिरून घेतलेली अंडी अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचेत। जो कापून घेतलेला भाग आहे तर तो आपल्याला खालच्या बाजूला करायचे। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद घालायचे, अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचे, अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालायचे आणि अर्धा छोटा चमचा मीठ घालायचे। तर आता ही अंडी या मसाल्यांमध्ये आपल्याला 1-2 ते 3 मिनिटांसाठी चांगली अशी एका बाजूने फ्राय करून घ्यायचेत। तर आता 2 ते 3 मिनिटांनी आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ही अंडी आपल्याला चांगली अशी फ्राय करून घ्यायचेत। तर या पद्धतीने ही अंडी आपल्याला दोन्ही साइडनी व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायचेत। आता ही अंडी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत। आता त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल वाढवायचे। आता याच्यामध्ये 2 मध्यम साईजचे कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेत, तर ते घालायचेत। आता हा कांदा सुद्धा आपल्याला चांगला असा सोनेरी रंग येईपर्यंत या तेलावर भाजून घ्यायचे। आता कांदा चांगला भाजला गेलाय, याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे, 2 छोटे चमचे घालायचे, मिक्स करायचे परत एकदा। आता कांद्याला चांगलं असं तेल सुटलंय, याच्यामध्ये आपल्याला 2 मध्यम साईजचे टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचे, तर ते घालायचे। आता ते सुद्धा आपल्याला या कांद्यासोबत चांगले असे भाजून घ्यायचेत। याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय, जेणेकरून कांदा टोमॅटो चांगला असा मऊसूद शिजला जाईल। मिक्स करून घ्यायचंय। आता कांदा टोमॅटोला चांगलं असं तेल सुटलंय, याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचेत। अर्धा छोटा चमचा हळद घातले, 1.5 छोटा चमचा साठवणीचा मसाला आणि 1.5 छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचे। चांगलं एकदा असं मिक्स करून घ्यायचे। सगळा मसाला या कांदा टोमॅटोमध्ये मिक्स झाला पाहिजे। तर आता याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी एवढं पाणी घालायचे, मिक्स करून घ्यायचे आणि जोपर्यंत याला चांगलं असं तेल सुटत नाही तर तोपर्यंत फुल गॅसवर आपल्याला हे अशाच पद्धतीने परतून घ्यायचे। आता याला चांगलं असं तेल सुटलंय, परत एकदा मिक्स करूया। आता इकडे मी याच्यामध्ये पाऊण ग्लास एवढं पाणी घातलंय। तर तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। मिक्स करून घ्यायचं एकदा। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। तर कांदा टोमॅटो शिजताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, तर त्याप्रमाणे इकडे मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं याला चांगली एक उकळी काढून घ्यायचे। आता याला व्यवस्थित अशी एक उकळी आली, मिक्स करून घ्यायचे। आता जे अंडं आपण साईडला ठेवलं होतं तर त्या अंड्याचा पिवळा भाग आपल्याला याच्यामध्ये कुस्करून घालायचे अशा पद्धतीने। याच्यामुळे ग्रेव्हीला चांगला एक असा दाटसरपणा येतो। तर आता हे चांगलंसं मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये फ्राय करून घेतलेली अंडी आहेत तर ती अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचेत। ताटामध्ये जे तेल राहिलं होतं तर त्याच्यामध्ये मसाल्यांचा सगळा फ्लेवर असतो, तर ते तेल सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने याच्यामध्ये घालून घ्यायचे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं चांगलं असं शिजवून घ्यायचे। आता 5 मिनिटं झालेत, याला चांगली अशी उकळी आले, तर हे आपण परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनी ही अंडी आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी परत एकदा झाकण ठेवून शिजवून घ्यायचेत। तर आता आपण अंड्याची जी खालची बाजू आहे तर ती वर करूया आणि त्याच्यावर परत एकदा झाकण ठेवून फक्त 2 मिनिटांसाठीच याला चांगली एक
परत एकदा उकळी काढून घेऊयात. तर 2 मिनटं झाल्यात आणि याला चांगली अशी उकळीसुद्धा आली आणि बघू शकता चांगलं असं तेलसुद्धा सुटलं आहे. तर आता गॅस बंद करूया. इकडे आपला चमचमीत असा अंडा मसाला तयार झाला आहे. तर आता हा अंडा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर किती झटपट असा आपला मस्त चमचमीत अंडा मसाला तयार झाला आहे. तर आता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आता जो अंड्याचा पांढरा भाग आपला आपण साईडला ठेवला होता, आता तो आपल्याला अशा पद्धतीने याच्यावर किसून घ्यायचा आहे. आता खातानासुद्धा याची एक वेगळी चव लागते आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं. तर इकडे मी अशा पद्धतीने हे अंडं किसून घेतलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे याच्यावर. तर इकडे आपला चमचमीत असा अंडा मसाला तयार झाला. तर कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर याच पद्धतीने घरी नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.